नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभांगी राठी. प्लेटोच्या न्यायविषयक विचाराचा अभ्यास करत असताना बघितलं की प्लेटोने एक आदर्श राज्य स्थापन करण्यासाठी न्यायाची आवश्यकता स्पष्ट केली आहे. पण न्यायाची आवश्यकता स्पष्ट करत असताना प्लेटोने न्याय प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणावरही तितकाच भर दिलाय. कारण प्राचीन ग्रीक राज्यामध्ये शिक्षणाला फार महत्व देण्यात आलेलं आहे आणि प्लेटोने सुद्धा आपला आदर्श राज्याची संकल्पना मांडण्यापूर्वी किंवा न्यायविषयक विचार मांडण्यासाठी शिक्षणावर खूप मोठा भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून प्लेटोने न्यायविषयक विचार मांडत असताना आपण बघितलं की शिक्षणावर मोठा भर दिलेला आहे. आता प्लेटोचं मत आहे की शिक्षण ही एक कला आहे, म्हणजे एज्युकेशन इज अ आर्ट. आणि प्राचीन ग्रीक समाजामध्ये कलेची जी संकल्पना होती ना, त्या संकल्पनेच्या संदर्भात जर विचार केला तर अपूर्ण अवस्थेतील साहित्य जे आहे त्या साहित्याला हाताशी घेऊन आपल्या कौशल्याच्या आणि अनुभवाच्या आधारावर आपण त्याला पूर्ण अवस्थेकडे नेऊ शकतो. आता पूर्ण अवस्थेकडे न्यायचं असेल तर तिथे आपल्याकडे काही शिक्षण किंवा ती कला अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ही कला कशाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे मित्रांनो? शिक्षणाच्या माध्यमातून. आता उदाहरणार्थ जर आपण लक्षात घेतलं तर खाणीतनं काढलेला एखादा दगड असतो, तर तो दगड कसा स्वरूपाचा असेल? तो ओबडधोबड स्वरूपाचा असतो, हे आपण बघतो. ओबडधोबड दगडाला छिन्नी किंवा हातोड्याच्या साह्याने आपण त्याला आकार देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला आकार देऊन वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती त्या ठिकाणी निर्माण करतो. पण मित्रांनो, ह्या मूर्ती तयार करण्यासाठीची जी आहे कला, ही कला कशातनं प्राप्त होते? शिक्षणातनं. त्याचप्रमाणे अज्ञानी अवस्थेतला जो व्यक्ती आहे तो अपरिपक्व मनाचा आहे. मग आता अज्ञानी व्यक्तीचं अपरिपक्व मन आहे, त्या मनाची जबाबदारी जर आपल्याला घ्यायची आहे, त्याला संस्कारयुक्त करायचं आहे, त्याला सुसंस्कृत आणि प्रगल्भ करायचं असेल तर मित्रांनो, ही सुद्धा एक कला आहे. आणि हे कर्तव्य कुणाचं आहे माहितीये? तत्वज्ञ पालकाचं आहे. म्हणून तत्वज्ञ पालकाने अपरिपक्व अवस्थेत असलेल्या ज्या काही व्यक्ती आहेत त्या व्यक्तींची जडणघडण केली पाहिजे, त्यांच्यावर सुसंस्कार केले पाहिजे, त्यांना प्रगल्भ बनवण्याचं केलं पाहिजे. आता मूल जन्माला आलं, नवजात अवरग असेल, त्यातनं आपल्याला शासक वर्ग किंवा सैनिकी व्यक्ती बनवायचे आहेत. मग हे गुण बनवण्याचं काम जे आहे ना, हे तत्वज्ञ पालकाचं कर्तव्य आहे. अशा प्रकारचा विचार या ठिकाणी प्लेटोने मांडला. जर प्लेटोची भाषा जर आपण बघितली तर मित्रांनो, प्लेटोने दि रिपब्लिक या ग्रंथामध्ये संवादात्मक स्वरूपामध्ये हा सगळा विचार मांडला. म्हणून तिथे काव्यात्मक आणि रूपकांनी नटलेले हे त्याचे विचार आपल्याला पाहायला मिळतात. मग प्लेटोच्या मते तांबे असेल, रुपे असेल किंवा सोने हे कुठे दडलेलं आहे? भूगर्भामध्ये. आता त्यासाठी कोठे काय उपलब्ध होईल हे जाणण्याची काय पाहिजे? आपल्यामध्ये दृष्टी पाहिजे. आणि ही दृष्टी असणाऱ्यालाच त्या अर्थाने त्याचा लाभ होऊ शकतो. आणि म्हणून प्लेटो म्हणतो की समाजामध्ये उत्पादक वर्ग आहे, सैनिकी वर्ग आहे किंवा शासक वर्ग आहे. या वर्गासाठी जे मुलं आहेत ना लहान, त्यांच्यावर संस्कार करणं गरजेचं आहे आणि त्यांना त्या अनुरूप बनवणं सुद्धा गरजेचं आहे. आणि हे ठरवण्याचं काम कुणाकडे सोपवलं माहितीये? प्लेटोने तत्वज्ञ पालकाकडे. म्हणून पालकाकडे सूक्ष्म दृष्टी असली पाहिजे, अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी प्लेटोने मांडला. परंतु प्रत्यक्षात शिक्षणाची योजना आखताना प्लेटोने काय केलंय? आपली दृष्टी जी आहे ना, फक्त 2 वर्गापुरती सीमित ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतं. एक आहे राज्यकर्त्यांचा वर्ग म्हणजे शासकांचा वर्ग आणि दुसरा आहे सैनिकी वर्ग. या 2 वर्गापुरती शिक्षणाची दृष्टी त्याने आपली ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून शिक्षणाची योजना ह्या वरच्या 2 वर्गांसाठी प्रामुख्याने ठेवलेली आहे. प्लेटोने आपल्या रिपब्लिक ग्रंथामध्ये शिक्षणावर जो भर दिलाय तर त्या भरचा विचार करता रुसोने असं म्हटलंय की या ग्रंथाला शिक्षण क्षेत्रातलं एक सर्वोत्कृष्ट ग्रंथ म्हणून आपण पाहू शकतो. म्हणून शिक्षण क्षेत्रातलं सर्वोत्कृष्ट ग्रंथ अशा पद्धतीने रुसोने त्याचं जे वर्णन केलं, यावरूनच आपल्या लक्षात येतं की प्लेटोच्या रिपब्लिक ग्रंथामध्ये कशावर जास्त भर दिलेला आहे? शिक्षणावर. आणि प्लेटोच्या मते आदर्श राज्य आपल्याला निर्माण करायचंय. मग आदर्श राज्य केव्हा निर्माण होईल? जेव्हा शिक्षणाद्वारे व्यक्तीमध्ये आपण सुधारणा करू शकू. आता व्यक्तीमध्ये सुधारणा करणं, त्याला राज्याच्या योग्य बनवणं, त्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देणं आणि ज्याने त्याने आपापलं काम कशा पद्धतीने पार पाडलं पाहिजे, चोख पद्धतीने आपलं कर्तव्य कशा पद्धतीने बजावलं पाहिजे, याचं शिक्षण आपल्याला व्यक्तीला देणं गरजेचं आहे. आपल्यासमोर समस्या अनेक आहेत, त्या आपण समजू पण शकतो. परंतु या समस्या केवळ घेऊन चालणार आहे का? तर त्या समस्येवर आपल्याला मात करायची आहे. म्हणून संकटाशी सामना कसा करायचा आणि हे सगळं आपल्याला कशातनं प्राप्त होणार आहे? शिक्षणातनं. म्हणून शिक्षणामुळे माणसाच्या मूळ प्रवृत्तीमध्ये फरक पडतो.
किंवा बदल होऊ शकतो अशा प्रकारचा प्लेटोचा विचार होता. आणि त्याच्यामध्ये प्लेटो काय म्हणतो की शिक्षण जर घेतलं तर आपल्यामध्ये जी स्वार्थी भावना आहे ती स्वार्थी भावना सुद्धा आपण दूर करू शकतो. मी, माझं काम आणि मलाच हे सगळं हवंय म्हणजे आपल्यामध्ये असलेले दुर्गुण जे आहेत त्या दुर्गुणाला जर दूर करायचं असेल तर शिक्षण हा त्यावरचा सर्वोत्तम उपाय आहे, अशा प्रकारचा विचार या ठिकाणी प्लेटो व्यक्त करतो. म्हणून स्वार्थी भावना नष्ट करून परोपकाराची भावना निर्माण करण्यासाठी किंवा इतरांसाठी आपण काम करणं हे आपलं कर्तव्य आहे, ही भावना शिक्षणातून निर्माण होऊ शकते. मित्रांनो, प्लेटोने न्यायविषयक विचारामध्ये जे 3 वर्ग सांगितले त्यामध्ये एक शासक वर्ग आहे, दुसरा आहे सैनिकी वर्ग आणि तिसरा उत्पादक वर्ग. मग या तिन्ही वर्गांनी आपापलं काम करायचंय. पण हे काम करत असताना या वर्गाची निर्मिती शिक्षणाच्या आधारावर करण्याचा प्रयत्न प्लेटोने केला. मित्रांनो, प्लेटोने न्यायतत्व क्रियाशील करण्यासाठी शिक्षणाला आधार बनवलंय. प्लेटोच्या शिक्षणावरचा विचार करताना बारकर या विचारवंताने असं म्हटलं की शिक्षण म्हणजे एक अशी प्रक्रिया आहे ती सामाजिक आहे आणि समाजाचा एक घटक या नात्याने व्यक्तीमध्ये जर चेतना निर्माण करायची, तिला क्रियाशील बनवायचं असेल, समाजामध्ये तिच्या कर्तव्याची तिला जाणीव करून द्यायची असेल किंवा माझं कर्तव्य इतरांसाठी एक समाजाचा घटक या नात्याने काय आहे हे जर त्याला दाखवायचं असेल तर त्याला शिक्षणाची आवश्यकता आहे. म्हणून शिक्षणामुळे व्यक्तीला समाजामध्ये उचित स्थान मिळतं. शिक्षणामुळे व्यक्तीला समाजामध्ये उचित स्थान केव्हा मिळतं मित्रांनो, जेव्हा आपल्यातला अंधकार दूर होणार आहे आणि आपल्यामध्ये ज्ञानाची ज्योत प्रज्वलित होणार आहे. म्हणून आपण आपल्यापेक्षा इतरांचा विचार करणार, समाजाचं, देशाच्या भल्याचा विचार करणार आहेत आणि ही परोपकाराची ज्योत किंवा ही ज्ञानाची ज्योत लावण्याचं कार्य कोण करतंय? शिक्षण करताय. अशा प्रकारे बारकरने हे विचार मांडले. मित्रांनो, प्लेटोच्या शिक्षणाचा जर उद्देश आपण बघितला तर आतापर्यंतच्या प्लेटोच्या या प्रस्तावनेतून आपल्याला काय लक्षात येतं की प्लेटोने निरनिराळ्या वर्गामध्ये कर्तव्याची भावना निर्माण करण्यावर भर दिलेला आहे. म्हणून प्लेटोचा उद्देश काय आहे की समाजामध्ये जे 3 वर्ग आहेत त्या तिन्ही वर्गामध्ये त्यांच्या कर्तव्याची भावना निर्माण करणे. म्हणून शासक वर्गामध्ये राज्यकारभार करण्याची भावना निर्माण करायची आहे. जो सैनिकी वर्ग आहे देशाच्या संरक्षणाची किंवा शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याची भावना त्यांच्यात निर्माण करायची आहे. आणि तिसरा वर्ग उत्पादक वर्ग यांनी मात्र उत्पादनाचं काम करावं ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. म्हणून शिक्षणाचा उद्देश काय आहे? निरनिराळ्या वर्गामध्ये कर्तव्याची जाणीव किंवा भावना निर्माण करणं. दुसरी गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो की व्यक्ती ज्या आहेत ना समाजामध्ये त्या व्यक्तीमध्ये स्वार्थ असेल किंवा मी, माझंच काम, अहम जो असेल ना तो दूर करायचा आहे. म्हणून व्यक्तिमत्तेमध्ये समाजहिताची भावना निर्माण करणं हा शिक्षणाचा उद्देश, दुसरा उद्देश या ठिकाणी प्लेटोच्या विचारातून आपल्याला जाणवतो. आणि तिसरी गोष्ट प्लेटोच्या शिक्षणातनं जी आपल्याला जाणवते ती सत्य शोधून काढणे. अशा प्रकारे मित्रांनो, प्लेटोच्या मते शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, म्हणजे सोशल प्रोसेस आहे आणि समाजाचा एक मौल्यवान घटक या नात्याने व्यक्तीला प्रेरणा देण्याचं काम शिक्षणातनं होणार आहे. एवढंच नाही तर आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचं काम शिक्षणातनं होणार आहे. आणि अशा प्रकारे प्लेटोने आपल्या दि रिपब्लिक या ग्रंथामध्ये न्याय प्रस्थापित करण्यासाठी किंवा आदर्श राज्य निर्माण करण्यासाठी शिक्षणावर खूप भर दिलेला आहे. म्हणून प्लेटोच्या या शिक्षणविषयक विचाराची जी वैशिष्ट्ये आहेत त्याचा विचार आपण पुढच्या भागात करू. मित्रांनो, प्लेटोने शिक्षणाला का भर दिला, त्याच्या मागचा त्याचा उद्देश काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केला. प्लेटोचे शिक्षणविषयक विचाराच्या मागची जी भावना आहे ती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ निश्चितच आपणास मदतपूर्ण ठरेल अशी अपेक्षा बाळगते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपलं जे काही म्हणणं असेल ना ते कमेंट्स बॉक्सला निश्चित टाका, जेणेकरून यापुढचे व्हिडिओ बनवताना मला त्याचा फायदा होऊ शकेल. ओके, थँक्यू.